पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद मिळाल्याने जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान पुण्याला मंत्रिपद मिळालं याचा आपल्याला आनंद आहे, मात्र याचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा आहे, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी टोला लगावलाय। मंत्रिपद मिळाले पुण्याला, त्याचा आम्हाला आनंद आहे, पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा एवढीच अपेक्षा करते। राजधानी दिल्लीमध्ये शिवसेनेला एकत्र येण्याची साथ घालणारे बॅनर लागलेले आहेत। शिवसैनिकांनो, वाघांना संघटित व्हा अशी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांनी भावनिक साथ घातलेली आहे। नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बाहेर महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने एक भावनिक होर्डिंग लावण्यात आले। हे होर्डिंग सर्वांचं लक्ष वेधून घेते। शिवसेना पक्ष 2 गटांमध्ये विभागले गेल्यानंतर राज्यातील शिवसैनिकांची अवस्था कोणता झेंडा घेऊ हाती अशी झाली होती। लोकसभा निवडणुकीमध्ये देखील याचे पडसाद उमटले होते। आता तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतरही महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची भावना या होर्डिंगवर उमटताना दिसते। सर्व शिवसैनिक आणि नेत्यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याचं आवाहन या होर्डिंगमधून करण्यात आलंय। दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर लावलेल्या बॅनरवर शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। शिवसैनिकांनी एकत्र यावं अशा आशयाच्या बॅनरवर संजय शिरसाट यांनी मत व्यक्त केलंय। आम्ही पक्षाबाहेर पडलो पण शिवसेना प्रमुखांना विसरलो नाही, पण काही जण आजही शिवसेना प्रमुखांच्या नावानं दुकानदारी करतात। त्यांना भावना जपायच्या असतील तर निश्चितच त्यांचं स्वागत करू अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली आहे। तर कटकारस्थान रचणाऱ्यांना सोबत घ्यायचं की नाही हा निर्णय पक्ष श्रेष्ठींचा असेल अशी प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे। शिवसैनिकाच्या भावना जर समजून घेतल्या तर आजही मनाला वाईट वाटतं। आम्ही केलेल्या उठावाला सुद्धा आम्हाला सुद्धा वाईट वाटतं की का झालं हे असं, आणि म्हणून त्याच्या भावनेचा खरं म्हणजे प्रत्येकाने आदर आणि सन्मान करायला पाहिजे। आम्ही बाहेर पडलो म्हणून आम्हाला शिवसेना प्रमुखाला आम्ही विसरलो नाही। काही लोक आजही शिवसेना प्रमुखाच्या नावाने दुकानदारी करतात, त्यांनाही त्याचं काही वाटत नाही। म्हणून त्या जर भावना जपायची असेल आणि अशी हा शिवसेना प्रमुखाच्या विचारासाठी एकत्र येत असेल तर निश्चितच आम्ही त्यांचं स्वागत करू। वंदनीय बाळासाहेबांनी बघितलेलं महाराष्ट्राच्या ऐक्याचं स्वप्न हेच शिवसेनेचं अंतिम ध्येय आहे। याला अनुसरून सामान्य शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्यांचा आम्ही आदरच करतो। त्यामुळे त्यांच्यासाठी मातोश्रीच्या आणि शिवसेनेचे दरवाजे कायम खुले असणार आहेत। मात्र ज्यांनी पक्षफोडीचं एक मोठं कारस्थान रचलं आणि हे कारस्थान रचताना शिवसेनेला पर्यायाने महाराष्ट्राला एका संकटाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, अशा कपट कारस्थानी लोकांना सोबत घ्यायचे की नाही घ्यायचे याचा सर्वस्वी निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा असेल। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच